टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घालूनच ऑफिसला आहे। इराण इस्रायल युद्धामुळे थायलंडमध्ये हे फरमान जारी करण्यात आलेलं आहे। वीज महागली आहे, एसीचा वापर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। युद्धामुळे ऊर्जा संकट निर्माण झालंय। थायलंडमध्ये ड्रेस कोड आता बदलण्यात आला। युद्ध सामान्यपणे दोन देशांच्या सीमांवर होत असतं, पण त्याची झळ शेकडो मैल दूर असलेल्या सामान्य लोकांना कशी बसते याचं एक उदाहरण आहे। कारण युद्ध कुठेही सुरू असतं आणि त्याचा सगळीकडे परिणाम दिसून येतो, जसं की आता तेल आणि गॅसची समस्या बघायला मिळते। पण थायलंडमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय। थायलंडमध्ये शूजची जागा आता सॅन्डल आणि सूट टायची जागा हाफ पॅन्टनं घेतली आहे। हा काही नवीन फरमान ट्रेंड किंवा फॅशन ट्रेंड नाहीये, तर यामागे गंभीर कारण आहे। वैश्विक ऊर्जा संकट आणि युद्धामुळे निर्माण होणाऱ्या विजेच्या टंचाई सोबतच लढण्यासाठी थायलंडमध्ये हा नवा ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे, जे सध्या चर्चेचा जो विषय आहे तो सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरतोय। आपण बघतोय थायलंडमध्ये थायलंड हा उष्ण देश असून ऑफिसमध्ये एसीचा जास्त वापर केला जातोय। युद्धामुळे ऊर्जा संकट निर्माण झाल्यानं एसी कमी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला। विना एसी सूट कोट टाय सह उकाडा सहन करणं कठीण आहे। हलका आणि आरामदायक ड्रेसमुळे शरीर थंड ठेवणं शक्य आहे। या निर्णयामुळे वीज बचत शक्य होते, तर थायलंड सरकारला या सगळ्याचा विश्वास आहे।